खेड तालुक्यात महत्त्वपूर्ण राजकीय घटना घडली असून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनात मोठा पक्षप्रवेश घडवून आणलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सक्रिय आणि प्रभावी युवा नेते अमित कदम, जे माजी आमदार तुबा कदम यांचे सुपुत्र आहेत, आणि खेड शहरातील प्रभावी नेतृत्व तौसिफ खोत, जे माजी नगरसेवक आहेत, यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय। त्यामुळे आगामी काळात पक्ष संघटनेला मोठे बळ मिळणार असून तालुक्याची आणि शहराची राजकीय समीकरणं निर्णायक ठरणार आहेत। या पक्षप्रवेशाने भाईंचा आणि नामदार कदमांचा खेड तालुक्यावर कब्जा निर्माण झाल्याचं आता म्हटलं जात आहे। सुरू झालंय, काय सांगाल आजच्या प्रवेशात? आज खेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक, आमचे जवळचे सहकारी कोकणे गावचे सुपुत्र तौसिफ खोत यांनी आणि त्यांच्यासोबत खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, त्यांचे चिरंजीव अमितजी कदम या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। सर्वप्रथम त्या दोघांचंही आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो। सन्माननीय रामदास भाईंनी खेड तालुक्याचा विकास गेली 35 ते 40 वर्षापासून केला आणि एक इतिहास रचला होता। महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची पहिली नगरपंचायत राज्यामध्ये निवडून आणण्याचा इतिहास रामदास भाईंनी घडवला होता। आणि भाई ज्यावेळेला इथे मतदारसंघामध्ये आमदार असताना सगळे जिल्हा परिषद सदस्य, सगळ्या ग्रामपंचायतचे सरपंच, सगळे पंचायत समिती सदस्य, सगळे नगरसेवक नगरपंचायतीचे शिवसेनेचे असायचे, एकतर्फी सत्ता असायची। मला वाटतं आजचा पक्षप्रवेश हा त्या दृष्टीने एक वाटचाल आहे, त्या दृष्टीने ठरवलं मला वाटतं एक महत्त्वाचं पाऊल आहे। येणाऱ्या खेड नगरपरिषदेच्या निवडणुका ज्यावेळेला जाहीर होतील, ज्यावेळेला निकाल लागेल, त्यावेळेला त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना आपल्याला पाहायला मिळेल। तौसिफ खोत असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी शिवसेनेवरती जो विश्वास ठेवून आज जाहीर पक्षप्रवेश केला, त्यांचं अभिनंदन करतो। आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही दुसऱ्या देशा अपेक्षा न ठेवता फक्त आणि फक्त विकास कामाचा दृष्टिकोन ठेवून आज ते शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून खेड शहराचा विकास हा शिवसेनेच्या माध्यमातून रामदास भाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतोय आणि ह्या विकास कामाने प्रेरित होऊन आज ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत। आणि त्यांना देखील मी आश्वासित केलं, त्यांना शब्द दिलेला आहे, त्यांच्या देखील वॉर्डामधली जी कुठली विकास कामं असतील त्यांनी फक्त आता माझ्याकडे यादी द्यावी। सगळी विकास कामं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही काम करत असताना नगरविकास मंत्री म्हणून त्यांच्याकडून आम्ही निधी आणू आणि ती सगळी कामं आम्ही नक्कीच पूर्ण करून देऊ। एकंदरीत विकास कामांच्या बाबतीमध्ये त्यांना माझ्याकडनं असलं जे सहकार्याची अपेक्षा आहे नक्कीच ती पूर्ण करायचा शब्द आज मी त्यांना दिला आहे। आणि दोघांचेही अमितजी कदम हे देखील कुटुंबी समाज बांधव म्हणून खेड तालुक्यामध्ये त्यांचं काम चांगलं आहे। भरणे गटामध्ये त्यांचं चांगलं ते काम आहे, ग्रामीण भागामध्ये त्यांचा संपर्क आहे। त्यांचं देखील आज मनापासून आम्ही स्वागत केलेलं आहे। खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तुबा कदम साहेबांचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांचे सारखे सहकारी आता माझ्यासोबत जोडले गेल्यामुळे नक्कीच आम्हाला चांगली ताकद मिळालेली आहे। त्यांचं देखील मी मनापासून आज स्वागत करतो। एकंदरीत कोकणामध्ये शिवसेनेची चालत असलेली वाटचाल मजबूतीने आज शिवसेना कोकणामध्ये उभी आहे। ही ताकद अजून खंबीर करायचं काम आज तौसिफ खोत असेल किंवा अमित यांच्या प्रवेशाने झाले, त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।